यावर्षी कोकणामध्ये ना आंब्याचं उत्पादन ना तसं कमीच होतं, हार्डली 10 to 20%. आता त्याच्याबद्दल ना मी रील बनवली ना की काही लोकांना खाली येऊन कमेंट करत राहतात, अरे काय आंब्यावाले तुम्ही प्रत्येक वेळी रडतच असतात, अरे एकदा हे झालं एकदा ते झालं. बघा याच्या आधी पण प्रॉब्लेम होते, फळमाशीमुळे आंबा खराब व्हायचा, क्लायमेट चेंजमुळे आंबा खराब होतोय आणि याच्यामुळे बरेचसे इम्पॅक्ट देवगडच्या किंवा रत्नागिरीच्या हापूस आंब्यावरती होत आहेत. पण यावेळी परिस्थिती काहीतरी वेगळीच होती, म्हणजे मोहर आला आणि त्या मोहरला आंबाच लागला नाही. हार्डली 10 to 20% प्रोडक्शन झालं आणि त्यानंतर मग सरकारने ना एक तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हेक्टरी काहीतरी 22,000 रुपये देणार आहेत, पण त्याच्यासाठी ना दुनियाभरचे क्रायटेरिया टाकून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आंबा बागायतदार कुठे ना कुठे ना प्रचंड अडचणीत आहेत. आणि त्याच वेळी ना काही महिन्यांपूर्वी मी गेलो महाबळेश्वरला. बघा मी पर्यटन करतो, मी फिरत असतो, पण त्याचबरोबर मी लोकल लोकांबरोबर पण इंटरॅक्ट करत असतो. आणि अशा वेळी महाबळेश्वर मधले स्ट्रॉबेरीचे शेतकरी होते, तर त्यांच्याबरोबर मी गप्पा मारत बसलेलो. तर त्यावेळी मला जाणवलं की महाराष्ट्रामध्ये जे स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं ते महाराष्ट्रामध्ये काही वर्षानुवर्षापासून होत नव्हतं. तर याच्या मागे एक व्यक्ती कारणीभूत आहे आणि ते म्हणजे माननीय शरद पवार साहेब. बघा तुम्ही राजकीय पक्षामधले असाल आणि तुमचा शरद पवार साहेबांना विरोध असेल तर तुम्ही खालती येऊन कमेंट करू शकता, पण बघा काही काही गोष्टींमध्ये ज्या ज्या राजकीय नेत्यांनी चांगलं कामं केल्यात तर त्यांना आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. त्या शेतकऱ्यांबरोबर जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा मला कळलं की स्ट्रॉबेरी आहे, तर याचं जे उत्पादन आज महाराष्ट्रामध्ये होतं तर त्याच्या मागे मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांचाच हात आहे. तर त्यांनीच ते इटलीवरून स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात इकडे घेऊन आली. त्यांनी एक असोसिएशन बनवलं आणि त्याच्या थ्रू त्यांनी स्ट्रॉबेरीची रोपं इथे आणली. शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही इथे ही स्ट्रॉबेरीची रोपं लावा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक प्रकारे मार्केटच क्रिएट केलं त्याच्या स्ट्रॉबेरीसाठी. जी पण औषधं लागतात, पेस्टिसाइड, फर्टिलायझर्स, तर त्यांनी वेगवेगळे फार्मर्सचे ग्रुप बनवलेले आणि त्याच्या थ्रू ती अवेलेबल करून दिली. आणि त्याच्यामुळे आज महाबळेश्वर म्हणा, साताऱ्यामध्ये म्हणा मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं आणि ती मुंबईमध्येच नाही तर ती हैदराबाद, बँगलोर पर्यंत पण ही स्ट्रॉबेरी जाते. तर मग मला प्रश्न पडतो की जर स्ट्रॉबेरीच्या बाबतीत असं होऊ शकतं, एक चांगली असोसिएशन क्रिएट करून एवढ्या मोठ्या प्रमाणात एक चांगलं उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती मिळू शकतं, तर मग त्या आंब्याच्या बाबतीत का नाही होत आहे? हापूस आंबा म्हणा, रत्नागिरीचा म्हणा, देवगडचा म्हणा, हा वर्षानुवर्षी इथे पिकवला जातोय, पण इथे एक आंब्याची असोसिएशन नाहीये. सगळे आंबा बागायतदार आहे यांचा कलेक्टिव्ह असा व्हॉइस कुठेच नाहीये. त्यांना कलेक्टिव्हली असं कुठेही गायडन्स मिळत नाहीये. यावेळी पण मोहर आला पण त्याला कळी लागली नाही, तर त्याच्याबद्दल गायडन्स करायला या शेतकऱ्यांकडे कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी बघा कोकणामधले जे नेते आहेत, ओके, जे रत्नागिरीमधले पण आहेत, सिंधुदुर्गमधले पण आहेत, ओके, ते प्रॉमिनंट नेते आहेत आणि त्यांचा एक व्हॉइस आहे महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये. तर त्यामुळे माझं तरी आव्हान राहील की बाबा अशी आंबा बागायतदारांची कधी असोसिएशन, काजू बागायतदारांची कधी असोसिएशन बनवण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे होईल काय की कोकणातील हे आंबा बागायतदार, काजू बागायतदार यांना एक चांगला प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा.